1955 साल, मशहद, इराणचे प्रसिद्ध शहर. एका अंधाऱ्या खोलीत 16 वर्षाचा मुलगा धर्मगुरूच्या वेशात बसला आहे. त्याच्या एका हातात जळती सिगारेट आणि दुसऱ्या हातात पेन आहे. तो सिगारेट ओढत आहे आणि कविता लिहित आहे. कागदावर लिहिलेला पहिला शब्द आमेन. थोड्या वेळाने खोलीबाहेर आवाज येतो. मुलगा खिडकी उघडतो. रस्त्यावर लोकांची मिरवणूक जात आहे. मिरवणूक इराणच्या राजाविरुद्ध घोषणा देत आहे. मुलगा मिरवणुकीत सामील होतो. अर्धी लिहिलेली कविता आणि अर्धी जळालेली सिगरेट मागे राहिली आहे. 45 वर्षानंतर 1989 मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये मतदान होत आहे. थोड्याच वेळात घोषणा केली जाते की अली खामेनी हे इराणचे पुढचे सर्वोच्च नेते असतील. काळी पगडी आणि हलकी पांढरी दाढी घातलेला एक मध्यमवयीन माणूस बैठकीत प्रवेश करतो. हाच तो माणूस आहे जो वयाच्या 11व्या वर्षी धर्मगुरू बनला. धर्मगुरूचा दर्जा असूनही तो सिगारेट ओढत असे आणि आमेन या टोपण नावाने कविता लिहित असे. पण आज तो इराणमधील सर्वात शक्तिशाली माणूस आहे. इराणचा सर्वोच्च नेता बनल्यानंतर काही काळातच खमेनी यांनी अमेरिकेला द सैतान असे संबोधले आणि इराण आणि अमेरिकेतील शत्रुत्व इतके तीव्र झाले की ते आता वणव्याचे रूप धारण करत आहे. ते अशा टप्प्यावर पोहोचले आहे की अमेरिकेने इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याची धमकी दिली. अमेरिकेचा मित्र इस्रायल सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याची योजना आखत आहे. या सर्वांमध्ये सर्वोच्च नेते खमेनी काय करत आहेत? खमेनी अणुबॉम्ब विकसित करत आहेत आणि इराणी जनतेचा एक भाग त्यांना हुकुमशहा म्हणत आहे. तर जग दररोज बदलत आहे. या भागात इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांची कहाणी सांगितली आहे. इराणी बातम्या येत आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी बंकेरमध्ये आपले वृत्त आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी टीव्हीवर राष्ट्राला संबोधित केले आहे. या भागात आपण जाणून घेऊया की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी कोण आहेत. धूम्रपान करणारा आणि कविता लिहिणारा मुलगा इराणचा सर्वोच्च नेता कसा बनला? इराण आणि अमेरिका शत्रू का आहेत? खामेनी सर्वोच्च नेत्यापासून हुकुमशहा कसे बनले? आणि अमेरिका पुढील काही दिवसात खामेनींना मारणार आहे का? नमस्कार, माझे नाव आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर. इराणच्या ईशान्येला मशहद नावाचे एक शहर आहे. हे शहर इराणचे सर्वात पवित्र शहर मानले जाते. अयातुल्ला अली खमेनी यांचा जन्म 1939 मध्ये याच शहरात झाला. खमेनी 8 भावंडांपैकी दुसरे होते. त्यांचे वडील शिया धर्मगुरू होते. खमेनी यांनी त्यांच्या वडिलांसारखे धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला. खमेनी त्यांच्या आत्मचरित्र सेल नंबर 14 द ऑटोबायोग्राफी ऑफ अया खमेनीमध्ये लिहितात, 1950च्या दशकात मी मशहदमधील एका इस्लामिक शाळेत प्रवेश घेतला. मी गणित आणि इंग्रजीमध्ये चांगला होतो. एकदा एका शाळेच्या कार्यक्रमादरम्यान मी कुराणमधील वचने वाचली. सर्वांनी माझे कौतुक केले आणि नंतर मी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला. ज्या इराणमध्ये खामेनींचा जन्म झाला तो आजच्या इराणपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्यावेळी इराणवर युरोपियन आधुनिकतेचे पुरस्कारकर्ते रेजा शाह पहलवी यांचे राज्य होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की इराण हा जगातील सर्वात मोठा शिया बहुल मुस्लिम देश आहे. ही इतकी विडंबना आहे की ज्या इराणमध्ये खामेनी 11व्या वर्षी धर्मगुरू होत होते त्याच इराणमध्ये तत्कालीन शासक रेजा पहलवी यांचा धर्मावर विश्वास नव्हता. त्यांनी धर्माला एक जुनी व्यवस्था म्हणून नाकारले. इराण युरोपीय होण्याच्या मार्गावर होता. हिजाब आणि बुरखा सारख्या बुरख्याच्या पद्धतीवरील लोकांचा विश्वास उडाला होता. नाईट क्लबमध्ये जाणे आणि पाश्चात्य कपडे घालणे हे त्यावेळी इराणमध्ये सामान्य होते. पण प्रश्न असा आहे की या काळात इराणी शहरातील एका मुलाला इस्लामिक क्रांतीचे स्वप्न कसे पाहता येईल? 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या खामेनीच्या चरित्र द रिझल्ट ऑफ अल्लाह अली खामेनीज पॉलिटिकल इव्होल्युशन इन इराण चे लेखक मेहदी खिलजी लिहितात की खामेनी 11 वर्षाचे असताना तो धर्मगुरू बनला. त्याचा पोशाखही धर्मगुरू सारखाच होता. पण मूल हा मूलच असतो. जेव्हा खामेनी त्याच्या सहकार्यासोबत खेळायचा तेव्हा ये जा करणारे त्याची चेष्टा करायचे. त्यांना कल्पनाही नव्हती की हा मुलगा एके दिवशी इराणचा सर्वोच्च नेता बनेल. जसजसे खामेनी मोठा होत गेला तसं त्याला सिगारेट आणि पायी पिण्याचे व्यसन लागले. कोणत्याही धार्मिक नेत्यामध्ये हा एक विचित्र विरोधाभास आहे. नंतर खामेनींनी सिगारेट आणि पायी पिणे सोडून दिले. 1960च्या दशकापर्यंत इराणमध्ये मोहम्मद रेजा शाह पहलवी विरुद्ध बंड तीव्र झाले.
याचे मुख्य कारण मोहम्मद रेजा शाह यांनी इराणमध्ये राबवलेले युरोपियन मॉडेल होते. इराणला युरोपियन देशात रूपांतरित करण्याची त्याची इच्छा शाहला त्याच्याच देशात अलोकप्रिय बनवत होती. त्याच्या सुधारणावादी उपायांना विरोध होऊ लागला आणि त्यांना अमेरिका आणि युरोपीय देशाचे कठपुतली म्हणून घोषित करण्यात आले. मोहम्मद शाह याच्या विरुद्ध बंड करणाऱ्यामध्ये सर्वात जास्त बोलका आवाज रुल्ला खोमेनी यांचा होता. रुहुल्ला खोमेनी हे इराणचे पहिले सर्वोच्च नेते आणि खमेनी यांचे मार्गदर्शक यांचे नाव आहे. त्या काळात रुहुल्ला खोमेनी इराणमध्ये इस्लामिक राजवट परत आणण्यासाठी लढत होते. रुहुल्ला खोमेनी इराणमध्ये इस्लामिक क्रांतीची बीजे पेरत असताना तरुण आयातुल्ला खमेनी देखील खमेनीच्या गटात सामील झाले आणि मोहम्मद रेजा शाह पहलवीच्या राजवटीला विरोध करू लागले. पहलवी राजवटीविरुद्ध निदर्शनामध्ये अली खमेनी यांना 6 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. 1979 मध्ये जग संगणक युगात प्रवेश करत होते. आधुनिकतावाद जगाचा रस्त्यावर पसरण्याच्या तयारीत होता. पण त्यावेळी मध्य पूर्वेचे हृदय असलेल्या इराणमध्ये एक क्रांती झाली. ही क्रांती इस्लामिक क्रांती म्हणून ओळखली जाऊ लागली. इराणमधील सामान्य जनता अमेरिका आणि इराणमधील शत्रुत्व नवीन नाही. ते 1953चे वर्ष होते. अमेरिकेची गुप्तचर संस्था CIAने इंग्लंडच्या मदतीने इराणमध्ये सत्तापलट केला. या सत्तापलटानंतर मोहम्मद रेजा शाह पहलवी यांनी इराणची गादी पूर्णपणे ताब्यात घेतली. मोहम्मद शाह पहलवी हे देखील शिया मुस्लिम होते, परंतु त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतले होते. मोहम्मद शाह पहलवी यांना पाश्चात्य संस्कृतीची म्हणजेच युरोपियन जीवनशैलीची सवय होती. इराणमधील सामान्य जनतेचा युरोपशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे सामान्य जनतेला असे वाटू लागले की अमेरिका आणि इंग्लंडने त्यांच्यावर राज्य करण्यासाठी शाह पहलवी यांना बसवले आहे. शाहने युरोपियन मॉडेलवर आधारित इराणमध्ये योजना राबवण्यास सुरुवात केली. मुस्लिम बहुल देश असलेल्या इराणमध्ये नाईट क्लब सुरू होऊ लागले. सामान्य लोक युरोपियन कपडे घालू लागले आणि त्यांना सिनेमा आणि संगीतात रस निर्माण झाला. जगाच्या दृष्टीने हे सर्व आधुनिकतावाद मानले जात असे, पण इराण आणि इस्लामाच्या दृष्टीने हे सर्व हराम मानले जात असे. हे सर्व चालू असतानाच एक घटना घडली ज्यामुळे इराण आणि अमेरिकेतील शत्रुत्व कायमच दृढ झाले. ती घटना म्हणजे तेहरान होस्टेज क्रायसिस. इराणमधील इस्लामिक क्रांतीच्या वर्षी इराणचा शासक मोहम्मद शाह पहलवी इराणमधून पळून गेला. शाहला अमेरिकेने आश्रय दिला. यामुळे इराणी लोक अमेरिकेविरुद्ध संतापले. 4 नोव्हेंबर 1979 रोजी इराणी विद्यार्थ्यांनी अमेरिकन दूतावास ताब्यात घेतला. इस्लामिक कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होऊन या इराणी विद्यार्थ्यांनी दावा केला की अमेरिका रेजा शाह पहलवीला पाठिंबा देत आहे, इस्लामिक क्रांती रोखत आहे आणि आता त्यांना त्यांच्या देशात ठेवत आहे. हे विद्यार्थी अमेरिकन सरकारकडून शाह पहलवीच्या प्रयत्नप्रणाची मागणी करत होते. 444 दिवस इराणी विद्यार्थ्यांनी 53 अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवले. जगभरात अमेरिकेला प्रचंड लाजिरवाणे वाटले. असे म्हटले जाते की या घटनेमुळे अमेरिकेचे अध्यक्ष जेमी कार्टर यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. रोनाल्ड रेगन नवीन अध्यक्ष झाले. रेगनच्या शपथविधीनंतर अवघ्या 20 मिनिटातच इराणी विद्यार्थ्यांनी 53 अमेरिकन ओलिसांना सोडले. पण या घटनेनंतर अमेरिका आणि इराण हे शत्रू बनले आणि दोन्ही देशामधील संबंध कायमचे तुटले. या वाक्यात आणखी एक मनोरंजक ट्विस्ट आहे. जेव्हा इराणी विद्यार्थ्यांनी अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवले तेव्हा क्रांतिकारी परिषदेचे प्रतिनिधी म्हणून अयातुल्ला अली खामेनी अमेरिकन दूतावासात घुसले. खामेनींनी इराणी क्रांतिकारी विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारली. मीडिया रिपोर्टनुसार खामेनींनी आतून अमेरिकन दूतावासावर कब्जा करण्याचे समर्थनही केले. या घटनेनंतर अमेरिका इराणला किंवा खामेनीला विसरू शकली नाही. अमेरिकन अध्यक्ष बदलत राहिले, परंतु खामेनी आणि इराणशी त्यांचे शत्रुत्व कायम राहिले. तथापि अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेकडे मैत्रीचा हात पुढे केला. 1991च्या हल्ल्यानंतर खामेनी यांनी अमेरिकन जनतेला शोक व्यक्त केला. अमेरिकन नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक मेणबत्तीच्या प्रकाशात राजधानी तेहरानच्या रस्त्यावर उतरले. खामेनी इतर नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत असताना त्यांच्याच देशात सामान्य इराणी लोकांवरील अत्याचाराची मालिका आधीच सुरू झाली होती. एकेकाळी मोहम्मद रेजा शाह पहलवी यांच्या हुकुमशाहीला कंटाळलेल्या इराणच्या लोकांनी 1979 मध्ये इराणी क्रांती सुरू केली.
त्यानंतर सत्तेवर आलेले कट्टरपंथी इस्लामिक सर्वोच्च नेते खामेनी यांनीही हुकुमशाही सुरू केली. याचा अर्थ असा की हुकुमशाहीचा अहवाला देऊन क्रांती सुरू करणारा व्यक्ती आता स्वतःच हुकुमशहा बनला आहे. गेल्या 36 वर्षात इराणमध्ये सर्वोच्च नेते खामेनी विरुद्ध असंख्य निदर्शने झाली आहेत. तथापि खामेनींच्या निर्दयी हुकुमशाहीने या निदर्शनांना क्रूरपणे चिरडून टाकले. खामेनी विरुद्ध पहिले मोठे आंदोलन 2009 मध्ये झाले. असा दावा करण्यात आला की राष्ट्रपती निवडणुकीत खामेनींच्या आदेशानुसार धांदली करण्यात आली होती. लोक या धांदलीविरुद्ध निदर्शने करत होते. तथापि खामेनींनी पोलीस दलाच्या मदतीने ही चळवळ दडपली. या निदर्शनात 100हून अधिक लोक मारले गेले. हे पोलीस दल सामान्य पोलीस दल नाही, हे AIRG किंवा इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आहेत, जे खामेनींनी तयार केले आहे. त्याचे काम खामेनी विरुद्धच्या निदर्शनांना क्रूरपणे दडपणे आहे. 10 वर्षानंतर 2019 मध्ये खामेनी विरुद्ध दुसरा मोठा उठाव झाला. तेलाच्या किमती वाढल्यामुळे हा उठाव झाला. या उठावात इराणी नागरिकांनी हुकुमशहाला मृत्यूदंड द्या अशी घोषणा दिल्या. खामेनीच्या आदेशानुसार हा उठावही चिरडण्यात आला. या उठावात 15,000हून अधिक लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. तिसरा उठाव 2022 मध्ये झाला, जेव्हा महसा अमिनी नावाच्या 22 वर्षीय महिलेला हिजाब न घातल्याबद्दल पोलीस कोठडीत नेण्यात आले. महसा अमिनी यांना पोलिसांनी मारहाण केली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण इराणमध्ये हिंसाचार उसळला. हा उठाव सुमारे 1 वर्ष चालला आणि खामेनीच्या हुकुमशाही राजवटीने तोही दडपला. खामेनी विरुद्धचा शेवटचा उठाव डिसेंबर 2025 मध्ये झाला. या आंदोलनात 10,000हून अधिक इराणी निदर्शक मारले गेल्याचे वृत्त समोर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आकडा 32,000 इतका ठेवला आहे. एकीकडे खामेनी त्यांच्या नागरिकांच्या बंडाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायल त्यांना मारण्याचा कट रचत आहेत. खामेनी त्यांच्या भाषणामध्ये वारंवार म्हणाले आहेत की अमेरिका आणि इस्रायल दोघेही सैतान आहेत. खामेनी असेही म्हणतात की अमेरिका हा मोठा सैतान आहे आणि इस्रायल हा छोटा सैतान आहे. खामेनी देखील इस्रायल विरुद्ध सतत विधाने करत असतात. सुमारे 8 वर्षापूर्वी खामेनी इस्रायलबद्दल बोलताना म्हणाले होते की इस्रायल हा एक ट्यूमर आहे, जो आता कर्करोगाचा बनला आहे. त्यावर एकच इलाज आहे, तो कापून टाका आणि फेकून द्या. ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला. जून 2025 मध्ये ABC न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की खामेनींना संपवल्याने मध्य पूर्वेतील समस्या सुटतील. नेतान्याहू यांच्या विधानाचा सारांश असा होता की आम्ही खामेनींना मारण्याचा विचार करत आहोत. संपूर्ण जगाला माहीत आहे की इस्रायलला अमेरिकन पाठिंबा आहे, परंतु अध्यक्ष ट्रम्प यांनी खामेनींच्या हत्येची घोषणा केल्यावर नेतान्याहू यांची योजना उधळली गेली. त्यानंतर त्यांचे समर्थनही केले नाही. जून 2025 मध्ये जारी केलेल्या एका निवेदनात ट्रम्प म्हणाले होते की आम्हाला माहीत आहे की खामेनी कोणत्या बंकरमध्ये लपले आहेत, पण आम्ही सध्या खामेनींना मारणार नाही. हे विधान पुन्हा वाचा. ट्रम्प सध्या खामेनींना मारणार नाहीत असे म्हणत आहेत, पण त्यांनी भविष्याची हमी दिलेली नाही. याचा अर्थ असा की भविष्यात अमेरिका खामेनींना मारू शकते आणि त्यांनी यावेळी ते करून दाखवलं आहे. ट्रम्प यांनी जवळजवळ 1 वर्षापूर्वी हे सांगितले होते. सध्याची परिस्थिती अशी आहे की इराण अमेरिकन सैन्याने वेढलेला आहे. अमेरिकन सैन्याने हवेत आणि समुद्रात लढाऊ विमाने आणि वेअरहाऊस तैनात केले आहेत. ट्रम्प यांनी सातत्याने सांगितले आहे की इराणचा अणुकार्यक्रम अमेरिका आणि इस्रायलसाठी धोका निर्माण करतो. इराण अणुशस्त्रे विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. हे खरे आहे. अनेक अहवाल असे दावा करतात की ते अणुशस्त्रे विकसित करण्याच्या अगदी जवळ सुद्धा आहेत. दुसरे म्हणजे इराण गाझामधील इस्रायली क्रूरतेला विरोध करतो. जून 2025 मध्ये अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणच्या अणुसूत्रावर हल्ला केला. इराणने इस्रायली भूमीवरही क्षेपणास्त्रे डागली. 12 दिवसानंतर अमेरिकेने हस्तक्षेप केला आणि युद्ध थांबवले. आता ट्रम्पने स्वतः इराणविरुद्ध अमेरिकन सैन्य तैनात केले आहे. ट्रम्प म्हणतात की इराणने आमच्या अटी मान्य कराव्यात, नाहीतर आम्ही त्यांच्यावर हल्ला करू. पण इराण हा इराण आहे. ट्रम्पच्या धमक्यांना घाबरणे त्यांनी कधी थांबवलेच नाही. हे स्पष्ट आहे की ट्रम्पचे लक्ष इराणचे सर्वोच्च नेते खामेनी आहेत. ट्रम्प इराणमध्ये खामेनींना सत्तेवरून काढून टाकू इच्छितात आणि तिथे अमेरिकेची कठपुतली सरकार स्थापन करू इच्छितात, जसे त्यांनी व्हेनेझुएलामध्ये केले होते आणि जसे अमेरिकेने इराणच्या शेजारील देश इराकमध्ये सुद्धा सद्दाम हुसेन यांच्यासोबत केले होते. पण इराण हा व्हेनेझुएला किंवा इराक नाही.
खामेनींना सत्तेवरून काढून टाकण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्यांची हत्या, आणि अमेरिकेने यावेळी ते पूर्ण केले आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत आपले सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. ते भूमध्य समुद्र आणि पर्शियन आखातात लष्करी कारवायांची तयारी सुद्धा करत आहेत. याचा अर्थ असा की अमेरिकेने इराणला सर्व बाजूंनी वेढले आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मध्य पूर्वेला अनेक देश देखील यामध्ये अमेरिकेला मदत करत आहेत. या देशामध्ये सौदी अरेबिया सर्वात प्रमुख देश आहे. सौदी अरेबियाचा अमेरिकेला पाठिंबा हे पुष्टी करतो की मध्य पूर्व पूर्णपणे विभागलेला आहे. अमेरिकन मीडिया एजन्सी CNN ने आपला अहवालात दावा केला आहे की अमेरिकन सैन्य पुढील 7 दिवसात इराणवर हल्ला करू शकते. त्या अगोदर ट्रम्प यांचा अंतिम आदेश अद्याप प्रलंबित आहे. दुसरा प्रश्न असा आहे की इराण सध्या काय करत आहे, तर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी भूमिगत झाले आहेत. इराणच्या अणुस्थळावर दक्षता वाढवण्यात आली आहे आणि क्षेपणास्त्रावरून धूळ साफ केली जात आहे. याचा अर्थ असा, या दिशेने ही तयारी सुरू आहे. तिसरा प्रश्न असा आहे की जर अमेरिकेने 86 वर्षीय खामेनीची हत्या केली तर काय होईल. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की खामेनी यांचे 4 पुत्रांपैकी एक मजतपा इराणचे पुढेचे सर्वोच्च नेते असतील. तथापि खमेनी यांनी कधीही अशी घोषणा केलेली नाही. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इराणवर हल्ला करण्यास तयार आहेत, तर दुसरीकडे खामेनी ट्रम्पला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत होते. परंतु यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, यात सामान्य इराणी नागरिकांचा काय दोष आहे. सामान्य इराणी एकीकडे अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने आणि दुसरीकडे खामेनीच्या हुकुमशाहीने संघर्ष करत आहेत. थांबूया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन माहितीसह. धन्यवाद.